ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क रव्यामध्ये कच्चा बटाटा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. जर तुमच्याकडे सुद्धा 1 वाटी रवा आणि बटाटा असेल ना, तर ही रेसिपी आजच करा. खरं तर व्हिडिओ संपल्या ही रेसिपी तुम्ही लगेच बनवायला घ्याल, कारण की खूप जास्त सोपी रेसिपी आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनते आणि झटपटसुद्धा बनते. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे पाहू शकता, मी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार एक मीडियम आकाराचा बटाटा पुरेसा आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर बटाट्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे माझ्याकडे 1 वाटी रवा आहे. तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये ही रेसिपी करताय ना, त्यानुसार रव्याचं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. जर 2च जणांसाठी करत असाल तर अर्धी वाटी रवा घ्या, आणि जर 3 लोकांसाठी करत असाल ना तर 1 मोठी वाटी रवा पुरेसा आहे. आता रवा इथे मी कच्चा वापरलेला आहे आणि बारीक रवा वापरलेला आहे. पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना, तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे, कारण की हा रवा आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकणार आहोत. आता बघा, अर्धी वाटी रवा इथे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे, कारण की मिक्सरचं भांडं लहान आहे, त्यामुळे मी इथे अर्धाच रवा यामध्ये घातलेला आहे. पण जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही अख्खं संपूर्ण साहित्य यामध्ये घातलं ना तरी चालेल. इथे बघा, अर्धा रवा घातला आहे, अर्धा कांदा घातला आहे आणि अर्धा बटाटा यामध्ये आपण घालून घेऊया. आणि जे बाकीचं आहे ना, ते दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथे बघा, मी एक स्टेप वाटून घेते आणि नंतर ना दुसरं वाटून घेणार आहे. जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल ना, तर तुम्ही एकत्रित सगळं वाटलं तरी चालेल. आता यामध्ये 2 चमचे इथे मी ताजं दही घातलं आहे. दही घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तरच घाला. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे अगदी छान फाईन वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही जर बटाट्याचे तुकडेसुद्धा करू शकता किंवा बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता. बटाटा जर तुम्ही किसून घेतला ना तर अगदी छान असा वाटला जातो आणि त्यात तुकडेसुद्धा राहत नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर बटाटा किसूनसुद्धा वापरू शकता. इथे पाहू शकता, अगदी फाईन याची मी पेस्ट करून घेतली आहे. अजिबातच बटाट्याचे किंवा कांद्याचे तुकडे यामध्ये राहिलेले नाहीत. आता जे आपलं शिल्लक राहिलेला रवा आणि कांदा बटाटा होता ना, तो सुद्धा यामध्ये घालून घेऊया. तर इथे पाहू शकता, सगळा रवा यामध्ये मी घातलेला आहे आणि त्याचबरोबर कांदा आणि बटाटासुद्धा घातला आहे. आता इथे मी कांदा ना एक लहान आकाराचा वापरलेला होता आणि त्याच साईजचा बटाटासुद्धा वापरलेला होता. 1 वाटी रव्यासाठी 1 कांदा 1 बटाटा पुरेसा आहे. पण जर तुम्ही जास्त रवा घेत असेल किंवा कमी घेत असेल ना, तर त्यानुसार साहित्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे पाहू शकता, हे सुद्धा पाणी टाकून अतिशय बारीक असं वाटून घेतलं आहे. अजिबातच कांद्याचे तुकडे किंवा बटाट्याचे तुकडे यामध्ये राहिलेले नाहीत, त्यामुळे अतिशय याच पद्धतीने तुम्हाला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे एका पळीमध्ये मी 1 पळी इतपत तेल घालून घेतलं होतं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कोथिंबीर घालून याची छान चरचरीत फोडणी यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. फोडणी घातल्यामुळे ना हा पदार्थ अजून जास्त छान होतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो. त्यामुळे फोडणी आवर्जून घाला. डब्यासाठी करा, जेवणामध्ये करा, नाश्त्यामध्ये करा. मुलांना जर डब्यामध्ये तुम्ही हा पदार्थ करून दिला ना, तर मुले अगदी आवडीने खातील आणि अजिबातच शिल्लक डब्बा राहिलेला आणणार नाही. इतका जास्त हा पदार्थ अप्रतिम होतो. नेहमीची भाजी चपाती खाऊन मुलेसुद्धा कंटाळलेली असतात, पण असं काहीतरी वेगळं दिलं ना तर ते सुद्धा अगदी मुटक्या मारत खातात. आपण नेहमी चपाती वगैरे करतो, चपातीला वेळसुद्धा लागतो, पण हे फक्त तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, बटाटा, कांदा टाकून फिरून घ्यायचं आहे. एक फोडणी ओतून अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे. इथे बघा, मी गरजेनुसार पाणी टाकलं होतं, त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडासा इनो घालायचा आहे. इनो नसेल तर त्याऐवजी सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. आता इनो घातल्यानंतर बघा, पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळसुद्धा मिक्स करत बसायचं नाही आहे. फक्त एक 10 ते 15 सेकंद आपल्याला हे अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, इनो अगदी व्यवस्थित यामध्ये एकजीव होतो. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. आता हे डोसे ना तुम्ही पॅनमध्ये करू शकता, आपला जो ॲल्युमिनियमचा तवा असतो त्याच्यामध्ये करू शकता, लोखंडाच्या तव्यामध्ये करू शकता, किंवा मग आपण डोसे वगैरे नेहमी करतो ना, तो पॅन असतो ना त्यामध्ये सुद्धा करू शकता.
कशातही केले ना तरीसुद्धा अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही, अगदी पटापट होतात. थोडंसं तेल लावल्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आता हे डोसे जर तुम्ही मुलांसाठी करत असाल ना डब्यासाठी तर थोडेसे जाड करा, किंवा मग जर तुम्ही घरी खाण्यासाठी करत असाल ना तर अगदी कुरकुरीत केले ना तरीसुद्धा चालणार आहे. कुरकुरीत करण्यासाठी तुम्हाला बॅटरमध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान पातळ डोसा, आपण नेहमीचा डोसा करतो ना अगदी त्या पद्धतीने पातळ डोसे करून घ्यायचे आहेत. इथे बघा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून मी हा डोसा शिजवून दिलेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि दोन्ही साईडने हा डोसा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं लई लागतात हा डोसा होण्यासाठी, पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागतात. मुलांना कधी कधी डोसे खाऊशी वाटतात, पण आपण नेहमीच डाळ तांदूळ भिजायला खूप जास्त वेळ लागतो, तर अशा पद्धतीचे झटपट डोसे त्यांच्यासाठी नक्कीच बनवून द्या. या डोशामध्ये ना तुम्ही गाजर वगैरे घालू शकता, सिमला मिरची घालू शकता, यामुळे हे डोसे अजून जास्त पौष्टिक होतात. इथे बघा सगळे डोसे मी करून घेते एका साईडला. यासाठी मी इथे चटणीसुद्धा केली होती. आपण जी नेहमी डोशासाठी किंवा इडलीसाठी चटणी करतो ना त्याच पद्धतीची चटणी मी इथे केलेली आहे. इथे पाहू शकता किती जास्त सॉफ्ट असा हा डोसा झालेला आहे. थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच जास्त अप्रतिम लागतात खायला. नक्कीच एकदा या पद्धतीचे झटपट डोसे करून पहा, खायलासुद्धा भन्नाट लागतात आणि बनवायलासुद्धा कमीत कमी वेळ लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.